नमस्कार मैत्रिणींनो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. हे बघा, इथं मी सकाळी म्हणजे 2 तास उडदाची डाळ, राशनचं तांदूळ, जुनं राशनचं तांदूळ आणि अर्धी वाटी पोहे, अर्धा किलो तांदूळ, आतपाव उडदाची डाळ आणि अर्धी वाटी पोहे. हे बघा, अशा पद्धतीने धुवून स्वच्छ हे मी भिजत घातले होते. 2 तासानंतर हे आता आपण वाटून घेणार आहे. पहा इथं मैत्रिणी, अगदी 2-3 पाण्याने धुतले होते स्वच्छ. चला आता इथे हे थोडं थोडं घेऊन आपण मैत्रिणो असं मस्त एकदम वाटून घेऊया. आणि वाटायचं कसं एकदम बारीक, बघा माहीम असं वाटून झालं पाहिजे हे. पहा मैत्रिणो, इथं आता मी एक डबा घेतला आहे, डायरेक्ट डब्यामध्ये वाटणार आहे. हो का, असं माहीम वाटलेलं आहे आणि लई पातळ बी नाही आणि लई घट्ट बी नाही. अशा पद्धतीने मैत्रिणो आपल्याला हे सर्व असं वाटून घ्यायचे. पहा, आणि आपल्याला पाणी जरी त्याच्यात लागलं तर तेच पाणी घ्यायचं, दुसरं घ्यायचं नाही. कारण की आपलं पीठ फुगायला अगदीच सोपं पडतं आणि चव बी खूप छान लागते. कारण की आपण आधीच 2-3 पाण्याने तांदूळ डाळ हे धुतलेलं असतं. पहा, हे बघा मैत्रिणी, शेवटचा घाण आहे झालेलं आहे. आता मी हे सुद्धा ओतून घेते याच्यात आणि टाकून घेते. अर्धा डबा झाला आहे आपला मैत्रिणी, जास्तही नाही, अर्धा झाला आहे. पहा, अक्षरशः अर्धा डबा झाला आहे. पहा, अगदी मस्त असं पीठ तयार झालेलं आहे आपलं. ना मी याच्यात सोडा घालणार ना विनो घालणार मैत्रिणी, पाहू शकता. आणि गरमीचे दिवस आहे, सोडा विनो घालायची काही गरज नाही पडत. पहा, आता हे एकदा मी असं मस्त हलवून घेते. पाहू शकता तुम्ही, हलवून घेतल्यावर मग त्याला आपण झाकण लावणार आहे. पहा, आता तुम्हाला दिसतच असेल डब्यात किती आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे पीठ हे बेटर आपल्याला तयार करायचे. चला आता ते पळीचं बी संपूर्ण काढून आपण आता त्याला झाकण लावून घेऊया. पहा मैत्रिणो, झाकण लावून घेणार आणि रात्रभर डबा अगदी तसाच ठेवणार. दुसऱ्या दिवशी सकाळचा डबा उघडून पाहणार. पहा, आता मी तुम्हाला हा डबा उघडून दाखवते मैत्रिणो. पीठ आपलं किती फुगलं आहे पाहू शकता. मस्त असं पीठ फुगलं आहे हे मैत्रिणो. पहा, टम्म फुगलेलं, अक्षरशः जाळे आले. चला आता हे बाजूला ठेवूया, तोपर्यंत दुसरी तयारी. इडल्यांसंग खायला आपल्याला मस्त असं सांबार बनवायचे बरं का. मग ते सांबार कसं बनवायचं मैत्रिणो, पहा इथं मी मुगाची डाळ 1 वंजळ घेतली. पाहू शकता, अजून थोडीशी घालते म्हणजे 1च वंजळ, जास्तही नाही. त्याच्यानंतर इथं मी टाकणार आहे तुरीची डाळ, तीसुद्धा 1 वंजळ टाकणार आहे, जास्त डाळी नाही. पहा, ह्या झाल्या आपल्या 2 डाळी, 2 प्रकारच्या ह्या 2 डाळी. त्याच्यानंतर आता टाकणार आहे मसुराची डाळ. पहा, ही सुद्धा मी 1 मूठभर घालणार आहे मैत्रिणी, पाहू शकता. आणि ह्या डाळी म्हणजे खूपच शरीराला हेल्दी, पौष्टिक, अगदी गुणकार्य. आता डाळी बाजूला ठेवून देऊया आणि दुसरी तयारी. इथं मस्त झाडाची शेवग्याची 1 शेंग आणली, पाहू शकता. आता तिला आपल्याला कट करून घ्यायची. कशी घ्यायची, अगदी झटपट झालं पाहिजे असे थोडे थोडे जागी जागी कट मारून घेते. पहा, आणि शेंग ही खूपच कवळी. शेवग्याची शेंग, शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर विटॅमिन असतं, A, B, C असे विटॅमिन असतात. आणि ही शेंग शरीराला खूप फायदेशीर असते, डोळ्यांसाठी सुद्धा खूप चांगली असते. पहा, आता ही शेंग मी त्याच्यात टाकून घेणार आहे. त्याच्यानंतर इथं 4 बोरी घेणार आहे बटाट्याच्या. ह्या बोरींची मी सालं काढून घेणार आहे. पहा,
बटाटासुद्धा शरीराला खूप चांगला असतो. अक्षरशः त्या डाळीत म्हणतात ना पूर्ण घटक असे उतारणारे मस्त असे सांबर आपल्याला बनवायचे. मग चला अशा फोडी करून घेऊया बटाट्याच्या. संपूर्ण बटाट्याच्या अशा फोडी करून घेणार. हे बघा, मध्ये एक कट मारून आपण 2च भागात केल्यात त्याच्या. अक्षरशः खूपच चवदार असं हे सांबर होणार आहे पहा. बटाटे घरचेच आहे, शेंगाही घरचीच आहे झाडाची. आता हे मी ह्याच्यात टाकून घेणार आहे आणि अगदीच स्वच्छ असं हे धुवून घेणार आहे बरं का मैत्रिणी. पहा, स्वच्छ धुवून घेऊन त्याच्यात एक टोमॅटोसुद्धा मी टाकला. त्याच्यानंतर आपल्याला चवीपुरतं याच्यात मीठही टाकून घ्यायचे. पहा, थोडीशी हळदसुद्धा टाकणार आहे मैत्रिणी. त्याच्यानंतर एक पळी तेल टाकणार आहे की आपल्या डाळ, बटाटा व शेंगा अगदीच मऊसूत अशा शिजतात. चला आता याच्या 4 शिट्ट्या काढून घेऊया. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करू. इडली पात्रामध्ये थोडं थोडं तेल टाकलेलं आहे, ते असं पटापट लावून घेऊया. पहा, एकदा तेल लावलं की पुन्हा लावायची गरज पडत नाही. अक्षरशः पोटभरीचा नाश्ता म्हणतात ना, तो ह्यो असा. चला आता डबा उघडूया आपण. एकदा तर मी तुम्हाला उघडून दाखवलेला आहे. आता ह्या पिठामध्ये आपण चवीपुरतं मीठही घालून घेऊ. पहा, मीठ घालून घेतलं आहे मैत्रिणी. आता पूर्ण पीठ आपण हे फेटून घेऊया. हे बघा, सुंदर अशी जाळी आलेली आहे आणि पीठही खूप हलकं झालं आहे, पाहू शकता तुम्ही. आता मला जेवढं फेटता येईल तेवढं मी हे पीठ फेटून घेणार आहे, म्हणजे पीठ अजूनच हलकं होतं. पहा, अगदी हलकं फुलफुलीत असं हे पीठ होणार आहे मैत्रिणी. पूर्ण पीठ फेटून झाल्यावर पूर्ण इथं इडली पात्र भरली आणि कुकरमध्ये ठेवलेत. पहा, 10 मिनटं आपल्याला कुकर गॅसवर ठेवायचं आहे. 10 मिनटात तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. डाळीचा कुकरही झालेला आहे, पाहू शकता. अगदीच मस्त असं बटाटा, शेवगा, डाळ, टोमॅटो पूर्ण असा गाळ झाला आहे. पहा, आता एकदा आपण ते असं चमच्याच्या साहाय्याने त्याला मॅच करून घेऊया. पूर्ण त्या शेंगांचा त्याच्यात म्हणजे तो गर जातो आणि मस्त असा एक चव लागते. पहा, पूर्ण आहार उतरतो. पहा मैत्रिणी, मस्त अशी ही डाळ आपली फेटून झालेली आहे. कधीतरी फक्त शेवग्याची अशी दाबून आमटी करा, अक्षरशः खूप छान लागते आणि खरंच शरीरासाठी खूप पौष्टिक, हेल्दी, सर्व विटॅमिन असलेली. चला आता इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे, पाहू शकता तुम्ही. कढईमध्ये जिरी, मोहरी, लसूण, कढीपत्ता हे तिन्ही साहित्य टाकले. एक छोटा कांदा, तो सुद्धा मी टाकून घेतला आहे. पहा मैत्रिणी, व्हिडिओ थोडा मोठा आहे पण खरंच खूप छान आहे. कोथिंबीरही टाकली, कोथिंबीर बी छान अगदी तेलात परतून निघालेली. संपूर्ण वस्तू अशा परतल्या की त्याच्यानंतर टाकणार आहे धना पावडर. आपल्या घरातले सुके मसाले हे टाकून द्यायच्यात.
सुके मसाले म्हणल्यावर तुम्ही ओळखलंच असून सांगायची काही गरज नाही पडत मैत्रिणो. संपूर्ण असे मसाले मी टाकलेत. सांबर मसाला काय मी टाकणार नाही, कारण की आपण टॅमॅटो ऑलरेडी संपूर्ण एक टाकलेला आहे, त्याच्यामुळं सांबर मसाला मी टाकणार नाही आहे. आणि गरमीचे दिवस आहे, राहिलं तर खराब होऊ शकतं. पहा, आता आपल्याला किती बनवायचे त्याच्यानुसार पाणी ओतायचं. मस्त रंग दिसतोय आणि डाळ खूप छान होणार आहे. पहा, मस्त डाळ अशी झालेली आहे मैत्रिणी, पाहू शकता. पहा, हे सांबर इतकं सुंदर. फक्त अजून एक गोष्ट असती तर अजूनच भारी झालं असतं, त्याला होती भोपळ्याची गरज. पण आपल्याकडं नाही आहे भोपळा मैत्रिणो. तुमच्याकडं जर असला तर नक्कीच पहा. इडली बी आपली एकदम मऊसूत, अक्षरशः तोंडात घातली तर विरघळणार अशी झालेली आहे, पांढरी शुभ्र एकदम. पहा, आता मी हे ताट असंच माझ्या मुलाला देणार आहे खायला. पाहू शकता तुम्ही, अक्षरशः पोटभरीचा नाश्ता आपला तयार झालेला आहे मैत्रिणी. पहा, मग आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. कुणी नवीन असन त्यांनीही करा. आणि तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि तुम्हीसुद्धा करणार ना. पहा, किती छान रंग आला आहे आणि दिसते बी किती छान. पहा मैत्रिणो, झाली आहे ना सुंदर. आवडली असली तर नक्कीच मला सांगा. चला मैत्रिणो, उद्या भेटूया आपण. बाय.